नमस्कार. सारिकाज किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते. बाजारात मिळणाऱ्या भाकरवड्यांपेक्षाही स्वादिष्ट आणि खुसखुशीत भाकरवडी तुम्हाला सुद्धा बनवायची आहे का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा. त्यासाठी बघा, मी परातीत इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला आहे. आता ओवा सुद्धा मी हातावर छान क्रश करून टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेले आहे. आता यावर आपल्याला 2 चमचे मोहन कडकडीत गरम करून टाकायचे आहे आणि छान असं हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे. हे पीठ सगळे मिक्स झाले बघा, या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स झाले की आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा छान गोळा मळून घ्यायचा आहे. आता गोळा जरा घट्टच मळायचा, कारण मग आपली भाकरवडी छान खुसखुशीत आणि क्रंची होते. थोडासा घट्ट गोळा मळला की मग आपल्याला लाटताना पीठ किंवा तेलाची गरज पडत नाही. बघा, या पद्धतीने आपण गोळा छान घट्ट मळून आपण 10 मिनिटासाठी तो झाकून ठेवूयात. आणि आता सारण बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, जिरी, तीळ, बडीशेपू, साखर, धने, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूयात. कढईमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जिरे, त्यानंतर बडीशेपू आणि त्यानंतर धने हे हलकेसे भाजून घेऊयात. जास्त भाजायचे नाहीत. बघा, फक्त 4 ते 5 सेकंद. त्यानंतर आपण तीळ टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण खोबरंसुद्धा याच पद्धतीने भाजून घेणार आहोत. हे आपल्याला जास्त भाजायचं नाही, फक्त 5 ते 10 सेकंद आपण गरम कढईत हे गरम करणार आहोत आणि त्यानंतर याचे सारण बनवणार आहोत. आता हे छान सगळं हलकंसं भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक वाटून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट आणि हळद हे सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून हे आपण छान बारीक वाटून घेणार आहोत. छान बारीक वाटून झालं की बघा, पिठाचा गोळासुद्धा आपला छान भिजला गेलेला आहे. आता आपण याची एक चपाती लाटून घेऊया. आता चपाती म्हणजे चपातीपेक्षाही पातळ अशी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही चपातीपेक्षाही पातळच लाटायची, कारण मग काय होतं, जेव्हा आपण भाकरवडी बनवतो आणि त्याचे लेयर तयार करतो तेव्हा हे लेयर आपण म्हणजे जाड असतील तर मग ते आतपर्यंत तळले जात नाहीत आणि पातळ लेयर असतील तर छान ते आतपर्यंत तळले जातात आणि मग भाकरवडी छान खुसखुशीत आणि क्रंची होते. आतपर्यंत तळले गेल्यामुळे ती नरमसुद्धा पडत नाही, नाहीतर मग भाकरवडी आपली नरम पडते. आता इथे मी 2 प्रकारे तुम्हाला भाकरवडी कापून दाखवणार आहे. बघा, एक असं लाटून झाली पोळी की मग त्याचा असा चौकोन तयार करून घ्यायचा आणि मग त्याला आपण चिंच गुळाची आंबट गोड चटणी लावून त्यावर ते सारण टाकायचं. आणि दुसरं म्हणजे फक्त पोळी लाटूनच मग आपल्याला भाकरवड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता चिंच गुळाची चटणी ही मी अगोदरच एक रेसिपी बनवलेली आहे, चटपटी चाट, दही पापडी चाट. तर तेव्हा मी बनवली होती, म्हणजेच 2-3 दिवस झाले तेव्हा मी ती रेसिपी पोस्ट केली होती. जर तुम्हाला पाहिजे असेल या चटणीची रेसिपी तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता बघा, अशा प्रकारे मी छान सगळ्या बाजूने आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी लावून घेणार आहे. या चटणीने चव खूप छान लागते, फ्लेवर मस्त येतो. यावरून आपल्याला छान ते सारण, बघा, हे असं मस्त सारण वाटून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला असं छान पसरवून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने सारखं आपल्याला हे सारण पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने दाब देऊन किंवा मग तुम्ही लाटण्याने सुद्धा हे दाबून मग त्याचे असे लेयर तयार करू शकता. बघा, अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला या भाकरवडीचे लेयर तयार करून घ्यायचे आहेत. एकदम मस्त खुसखुशीत
आणि बाजारात विकत मिळणाऱ्या भाकरवड्यांपेक्षाही छान टेस्टी भाकरवडी घरच्या घरी तयार होते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. बघा, अशा पद्धतीने छान भाकरवडी आपण आता ही कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवं त्या 1 ते 1.5 इंच एवढी आपल्याला ही भाकरवडी एक कट करून घ्यायची आहे. या पद्धतीत सगळ्या भाकरवड्या कट झाल्यानंतर दुसऱ्या सुद्धा पिठाचा मी बघा असाच गोल चपाती बनवून घेतलेली आहे आणि त्यावर चिंचगुळाची चटणी लावून सारण टाकलेलं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा पिठाची तशीच मस्त भाकरवडी बनवून घेतलेली आहे. आता त्यात जे साईडचे जे भाग असतात ते आपल्याला काढून टाकायचे आणि मग नंतर अशा छान भाकरवड्या कट करून घ्यायच्या आहेत. खूप छान मस्त आपली घरच्या घरी अशी ही भाकरवडी बाजारात विकत मिळते त्यापेक्षाही खूप भारी तयार होते. आता हे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे. त्यासाठी बघा, गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये लगेचच आपल्याला एक करून या भाकरवड्या सगळ्या अशा तेलात सोडून घ्यायच्या आहेत. आता चिंचगुळाची चटणी चांगली आपल्याला सगळ्या बाजूने लावून घ्यायची, म्हणजे काय होतं, तेलात या भाकरवड्या आपल्याकडून सुटत नाहीत, छान त्या चिकटूनच राहतात. अशा पद्धतीने सगळ्या भाकरवड्या आपल्याला तेलात सोडून छान तळून घ्यायच्या आहेत. आता काटे चमच्याच्या मदतीने बघा आपल्याला असे छान गोल गोल फिरवत या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळ्या बाजूने सारख्या तळल्या जातात. या पद्धतीने मी पहिली एक बॅच आणि नंतर दुसरी बॅच अशा पद्धतीने या भाकरवड्या तळून घेतलेल्या आहेत. बाकी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भाकरवड्या कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.